अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 2022-23 नंतरच्या पहिल्यांदा या ठिकाणी अग्निशामक दलची भरती या ठिकाणी निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि अग्निशामक दल भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे। 3 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अग्निशामक दल भरतीमध्ये यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे, या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये रनिंग किती आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट यामध्ये असणार आहे आणि तुमचं जर अग्निशामक दल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 19,900 ते 63,300 पर्यंत यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे। सरकारी नोकरी आहे अग्निशामक दलची। तर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे याबद्दल सुद्धा पात्रता वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे। तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत 490 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये भरपूर असे काही पद आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अग्निशामक दलचं सुद्धा पद आहे। तर मेन तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दलच माहिती मी तुम्हाला देणार आहे फुल डिटेलमध्ये, कारण की आपण जे फक्त 10वी पास लेवलच्या या ठिकाणी जागांवर व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतो, एक लक्षात ठेवा, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये हे अग्निशामक दलची भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला अग्निशामक दल भरतीमध्ये तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे, मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये आणि अनाथांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक। तर ही जी अग्निशामक दल ही भरती निघाली तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कॅटेगरी वाईज यामध्ये जागा ठेवण्यात आल्या। साधारणच्या जागा आहे, त्याचबरोबर माजी सैनिकांच्या जागा आहे, महिला उमेदवारांच्या जागा आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पदवीधर, अंशकालीन, होमगार्ड, अनाथ, दिव्यांग या सर्व कॅटेगरीज आहे यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा ठेवण्यात आलेल्या आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रताचा जर विचार केला तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे। तर एवढं जर असेल आपल्याजवळ, हा जर कोर्स असेल आपल्याजवळ 6 महिन्याचा, तर आपल्याला अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंचीचा जर विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी भरली पाहिजे। आणि अग्निशामक दल भरतीमध्ये आपण वजनचा जर विचार केला 50 किलोच्या वरता आपलं वजन असलं पाहिजे आणि 50 किलोच्या खाली जर 1 किलो वजन कमी असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरता असलं पाहिजे, 46 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। अग्निशामक दल भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी अग्निशामक दल भरतीमध्ये जे ग्राउंड आहे तर पहिला जो इव्हेंट हा 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग हे 30 मार्कासाठी आहे। तर 100 मार्काचा हे फिजिकल असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी अग्निशामक दल भरतीमध्ये, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 1600 मीटर रनिंगमध्ये 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर तुम्ही आले तर 27 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडच्या अंदर आले तर 24 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तर 21 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तर 18 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडच्या अंदर आले 15 मार्क्स भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले 10 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तर 5 मार्क आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी हा पहिला इव्हेंट आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम
सक्से टेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल तर आपल्याला 20 मार्क भेटणार आहे। तर पहा 20 सेकंदापर्यंत जर तुम्ही गेले त्या ठिकाणी तर 20 मार्क आपल्याला भेटणार आहे आणि 20 सेकंड ते 25 सेकंदापर्यंत मारले तर आपल्याला 16 मार्क्स भेटणार आहे। 25 सेकंड ते 30 सेकंदापर्यंत मारले 12 मार्क्स भेटणार आहे। 30 सेकंड ते 35 सेकंडपर्यंत मारले तर 8 मार्क भेटणार आहे आणि 35 सेकंड ते 40 सेकंडपर्यंत मारले 4 मार्क्स भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्याला 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे। 60 मीटर अंतर आपल्याला धावावं लागणार आहे। तर 60 मीटर अंतर तुम्ही जर धावले तर 20 सेकंदापर्यंत जर तुम्ही आले तर 20 मार्क्स भेटणार आहे। 20 सेकंदापेक्षा जास्त 25 सेकंदापर्यंत आले तर 16 मार्क्स भेटणार आहे। 20 ते 30 सेकंडच्या अंदर आले 12 मार्क्स भेटणार आहे। 30 ते 35 सेकंडपर्यंत आले 8 मार्क्स भेटणार आहे। 35 ते 40 सेकंडपर्यंत आले 4 मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे। तर याच्यासाठी 20 मार्क्स असणार आहे। तर पहा रस्सी पूर्ण चढल्यास 20 गुण, 3 ते 4 3 चतुरार्थ चढल्यास 10 गुण, त्याचबरोबर 5 गुण तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। आणि त्याचबरोबर पाचवा जो इव्हेंट आहे तर 20 पुलअप्स तुम्हाला मारावं लागणार आहे आणि त्याचबरोबर 20 पुलअप्सचा जर तुम्ही काढलं तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। अशा प्रकारे 5 इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं अग्निशामक दल भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये पहिला जो इव्हेंट आहे तर हा 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंडपेक्षा कमी जर टाईम आला आपला तर 30 मार्क्स भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले तर 27 मार्क्स भेटणार आहे 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 24 मार्क्स भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले तर 21 मार्क्स भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तर 18 मार्क्स भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले तर 15 मार्क्स भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 10 मार्क्स भेटणार आहे। 30 मार्कासाठी 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी हा इव्हेंट आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 20 मार्कासाठी जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेले 46 पॉईंट 4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी 30 सेकंदापर्यंत पोहोचले तर तुम्हाला 20 मार्क्स भेटणार आहे। 30 सेकंड ते 40 सेकंड लागला तर 15 मार्क्स भेटणार आहे। 40 सेकंड ते 50 सेकंड लागले तर 10 मार्क्स भेटणार आहे। 50 सेकंड ते 60 सेकंड लागले तर 5 मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर 40 किलोचं वजन खांद्यावर घेऊन आपल्याला धावावं लागणार आहे 60 मीटर। तर याच्यासाठी किती असणार आहे 20 मार्क असणार आहे। आणि त्याचबरोबर 25 सेकंदापर्यंत आपण आलो तर 20 मार्क्स भेटणार आहे। 25 ते 30 सेकंड लागला तर 16 मार्क्स भेटणार आहे। 30 ते 35 सेकंड लागले तर 12 मार्क्स भेटणार आहे। 35 ते 40 सेकंड लागले तर 8 मार्क्स भेटणार आहे आणि 40 ते 45 सेकंड लागले तर 4 मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर चौथा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे गोळाफेक 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर आपण फेकला तर आपल्याला यामध्ये 10 मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला दिसत असेल। आणि त्याचबरोबर पाचवा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे लांब उडी मारावी लागणार आहे महिला उमेदवारांसाठी 10 मार्कासाठी। तर 10 मार्कासाठी लांब उडी महिला उमेदवारांसाठी 15 फूट किंवा त्यापेक्षा जास्त मारली 10 मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आणि सहावा जो या ठिकाणी इव्हेंट आहे महिला उमेदवारांचा 10 पुशअप या ठिकाणी मारावं लागणार आहे महिला उमेदवारांसाठी। आणि अशा प्रकारे आपलं 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये पेपर वगैरे सुद्धा असणार आहे। पेपर मी पूर्ण या ठिकाणी जाहिरात पाहिली पण जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम या ठिकाणी दिसत नाही आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपण अभ्यासक्रमावर सुद्धा आपण व्हिडिओ आणणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आजच्यासाठी इथंच थांबतो। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।